इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। असे समोर प्रश्न फिरत असताना बर अजय नव्हती का? बर बर पद्धत नाही आहे बरोबर. ना हा त्या वेशाला समोरचा जीव हे करतो, मान देतो, त्यामुळं असं परिणती होती समोरच्याची. काय सांगितलं ऐकलं का त्यांनी? हो बरोबर. बर बर. अमेरिकेत जितूबाई गेले होते आणि तिथल्या लोकांनी त्यांना रिस्पेक्ट दिलं, खूप त्यांची हेल्प केली. काय अजय नसताना सुद्धा त्यांनी समोर येऊन जय जिनेंद्र म्हणायचे किंवा काय त्यांना जिथं काय जसं लागेल तसं मदत करायची. तर त्यांचे भाव खूप चांगले आहेत असं त्यांनी काल प्रवचनात सांगितलंय म्हणे. म्हणले की त्यांनी तुम्ही काय त्यागी आहे का म्हणले, नुसतं नमोकार मंत्र द्यायला. आपल्याला आपल्या योग्य कार्य करता येतं, तर कुठलं जनावर वगैरे जखमी झाले तर त्याला त्याच्या योग्य उपचाराला पण मदत करायला पाहिजे. आमच्याकडं तर बरोबर. मांसाहारी आहे म्हणून कोणाला असंच मरू द्यायचं नाही. जीव वाचवायचा प्रयत्न आपण करणार आपल्या पद्धतीने. ओके चालतं. ते फॉरेन मधले लोक सगळे मांसाहारी आहे, तर ते स्वर्गाला जाणार का नरकाला जाणार असा प्रश्न विचारलाय म्हणे. तुम्ही काय करता असं त्यांनी विचारलंय, कुठं जाणार. आपल्याकडची लोक सगळे भक्ष्य वस्तू असताना सुद्धा अभक्ष्य खाण्याच्या नादी लागतात, मग त्यामुळे कुठं जाणार त्यांना. भाव चांगले असतील तर म्हणजे असं नाही म्हणते त्याची बाजू घेत नाहीये, पण भाव जर चांगले असेल तर काही मुसलमान लोक डोनेट करतात बघताय की याच्यामध्ये. म्हटलं की तेच सांगतायत ते, जरी त्यांना तिथं खावं लागतंय तर त्यांना संस्कार नाही आहेत, माहीत नाही आहेत, अज्ञान असल्यामुळं खातायत. हां, तिथं धर्माचं वातावरणच नाही आहे, त्यामुळं त्यांना आपल्याला जसं जन्मजात मिळालंय तसं तिथं काय ऐकायला मिळणार नाही, कोणी सांगणारं नाही आहे. त्यामुळं त्यांचं लहानपणापासून रुटीन तसं आहे. पण ते पण डान्स वगैरे करतात ना, जेव्हा म्हणजे प्रॉपर त्यांचं जर मनापासून भाव तसे असते त्याच्याप्रमाणे जर त्यांचं झालं असेल खरंच तर एखादा जीव जाऊ पण शकेल असं. पण म्हणूनच सांगतायत की ते परिणामावर काही मुसलमान जात नाहीत का स्वर्गाला? जाणार की. आता काय मुसलमान लोक अभक्ष्य खाणारे जाणार नाहीत का, हिंसा करणारे वगैरे. तुमच्या स्वर्गाची कारणं किती आहेत की. अकाम निर्जर आहे, परत ते बालतप आहे, अनेक प्रकारचे. आता काय मिथ्यादृष्टी, असंयमी सगळेच जीव जात आहेत स्वर्गाला. पण म्हणायचं की धर्म नाही आहे तो, किंवा तसं स्वर्ग मिळावं ही भावना नको आहे आपल्याला. मिळालंय धर्माचं सानिध्य किंवा त्याचा उपदेश मिळालाय तर
धर्मरूपाने परिणत होऊन मग कुठं जाणार ते योग्य ठरेल. पण त्यांनी एक क्वेश्चन असा की मी म्हणजे कोणी एक स्त्री आहे त्याने मनामध्ये असा भाव धरला की मला स्वर्गात एक मिनिट जयश्री काय म्हटलं परत बोला. त्याला स्वर्गात जायचं एखाद्या जीवाला असं त्याची इच्छा आहे. बहुतेक जणांची अशी असते आणि त्या हिशोबाने तो सगळी कार्य करतो म्हणजे शुभ कार्य वगैरे आहेत. त्याचं निदानच टाईप तो करतोय की मला जायचंय म्हणून मी आता इथे पाहिजे मी कमी म्हणजे क्लेश करीन किंवा मी अजून दान व्रत करीन वगैरे. तर मग तो जाईल पण निकृष्ट स्वर्गात जाईल किंवा जाणार नाही असं पण होतं का म्हणजे कारण तो मागतोय त्याला बरोबर होतं ना. बरोबर निदान हे कारण निदान बंद केलं तर नरकाला जाईल जीव म्हणून मागितल्यावर मिळणार नाही आहे. तशा प्रकारचं आचरण पाहिजे, श्रद्धान पाहिजे, ज्ञान पाहिजे तर त्या गतीची प्राप्ती होईल. कारण जी काय कारणं सांगितली आहेत देवगतीच्या देवायुच्या प्राप्तीची ती सगळी कारणं तुमच्यात दिसली तरच तशा प्रकारचा कर्मबंध होणार. ते तर आहे पण मिथ्या दृष्टीला पण मिळतो ना. हां तेच ना म्हणजे स्वर्ग हे काय अल्टिमेट तुमचं डेस्टिनेशन नाही आहे. मग ते मिळावं म्हणून नाही पुरुषार्थ करायचं आहे. मग म्हणून त्यांनी सांगितलं ना काय यत्र भावः शिवम दत्ते देवकीय दूरवर्तिनी. ज्या भावाने मोक्ष मिळणार आहे त्याच्याने काय स्वर्ग मिळणार नाही का. मग तुम्हाला मोक्षाचा पुरुषार्थ करायचा आहे त्याच्याने स्वर्गाची प्राप्ती तर होणारच आहे. स्वर्गासाठी म्हणून पुरुषार्थ करू नका. आणि विक्रम पंडितजी म्हणतात की व्हाया ट्रेन म्हणजे स्वर्गातून तुम्हाला निगोत मध्ये जायचं म्हणजे तुम्हाला भले चांगलं मिळालं. मग ते सांगितलं जयश्री मान्य पण आता म्हणलं मिथ्या दृष्टी भलेही स्वर्गाला जाईल पण ज्ञान नाही आहे दृष्टी नाही आहे तर नियमाने तिथनं च्युत झाल्यावर दुर्गतीलाच जाणार पुन्हा. कारण तिथं गेल्यावर सगळं पुण्य संपवणार आहे तुम्ही तर पापाची बहुलता झाल्यावर कुठं जाणार. मग ते सहन होणार नाही पुन्हा म्हणून सांगतायत पुरुषार्थ करा. ध्यानेन चेदुबेलभि क्वाद्रियन्तां विवेकिनः इत चिंतामणी दिव्य इत पिण्याक खंडकम. तप करणार तर कसलं त्याच्याद्वारे तुम्हाला काय म्हणायचं ते रत्न पण मिळेल आणि किंवा रत्न आणि काय म्हटलं ते काचेचा तुकडा दोन्ही आहे. तुम्हाला कशाची प्राप्ती पाहिजे कशाची इच्छा करताय तुम्ही. इथंच चिंतामणी आहे आणि इथं ते काय नाही चिंतामणी रत्न एकीकडे आहे आणि काचेचा तुकडा एकीकडे आहे असं दोन्ही आहे. इथंच चिंतामणीर दिव्य इथं पिण्याक खंडकम ध्यानेन चेदुबे लभे. दोन्हींची प्राप्ती ध्यानाने होते. ध्यानेन चेदुबे लभे क्वाद्रियंताम विवेकिनः. विवेकी जीव कशाची इच्छा करेल लाक्षी. म्हणजे सांगतायत की तुम्हाला ज्याची प्राप्ती व्हायची त्याची इच्छा करायला पाहिजे असं नाही आहे. म्हणून तर मोक्षाची पण इच्छा ठेवू नका म्हटलं. स्वरूप संबोधनमध्ये काय सांगितलं मोक्षे पियस्य नाकांक्षा स मोक्षमधी गच्छती. ज्याला मोक्षाची सुद्धा इच्छा नाही आहे त्याला मोक्षाची प्राप्ती होते. मग तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर तुम्ही काय पुरुषार्थ करायला पाहिजे. हां मोक्ष पाहिजे असेल तर स्वर्गाचा पुरुषार्थ करू नका किंवा स्वर्गाचं ध्येय नको आपल्याला. मोक्ष पुरुषार्थ म्हणजे निर्विकल्प साधना आहे. मी शरीरापासून भिन्न आहे ही अनुभूती आहे ही भावभासना आहे. मग आज मला तेच सांगितलं सकाळी ह्यांनी कोण किशोरी काकींनी पण म्हणले ज्याला ध्यान शिबिराला बसायचं आहे ना आता तर त्याला एवढा विषय द्या हा मी जाणायचं आहे तुम्हाला. तुम्ही जे काही सांगाल ते सगळं बाकीचं विकल्पच आहेत. पण पुढं जाऊन त्यांना पुरुषार्थ हा करायचे की मी ठीक आहे हा मी जाणणारा आहे असा अनुभव करा तर ते प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याच्याद्वारे जाणीव होणारच. मीची जाणीव व्हायला पाहिजे. ठीक आहे मग तिथं अवलंबन देतात तुम्हाला भगवंतांचं काय त्यांच्या गुणांचं त्यांच्या परिणतीचं हे सगळं दिसतंय आपल्याला समोर तर त्यांच्यासारखा मी आहे ह्याची भावभासना करायला पाहिजे पुढं जाऊन. काय म्हणताय तुमचा श्लोक आता ते म्हणलेला आणि तो रेफरन्स करा पडते स्वरूप संबोधनचा आहे. अच्छा अच्छा आता त्यात 25 श्लोक आहेत काहीतरी 20-21 असेल बहुतेक. बरोबर लक्षात नाही बघावं लागेल. ठीक आहे घ्यायचं आता 85 काय त्याच्यामध्ये कालद्रव्याचं वर्णन चालू आहे. कालद्रव्य काय करतं
स्वयंपरिणमनशील आहे आणि जे स्वयंपरिणमित होणारे 6 द्रव्य आहेत, 5 द्रव्य, त्यांच्या परिणमनात मदत करतं, एवढंच. परिणमन करवत नाही, परिणमनामध्ये बस निमित्त मात्र असतं, मदत करतं, इतकंच. विसरतो का? नाही, बस तिथं बस. आम्हाला सामान्य विषय घ्यायचा का मग? ते कोणता श्लोक सांगा नाही का? कशाचं? स्वरूप संबोधनचं ना? स्वरूप. मोक्षेपि यस्य नाकांक्षा स मोक्षमधिगच्छति. ज्याला मोक्षाची सुद्धा आकांक्षा नाही तो मोक्षाला जातो. कितवा आहे ते? 20-21 बघा. हां, काय म्हणा, पुढचं म्हणा. यस्य मोक्षेपि नाकांक्षा स मोक्षमधिगच्छति इत्युक्तत्वाद्वितान्वेषी कांक्षान क्वापि योजयेत. इत्युक्तत्वात हितान्वेषी. इंग्लिश म्हटलं सगळं वाटलं मला. म्हणजे असं जे काय बोललं गेलं, काय सांगायला लागले, मोक्षाला जायचंय का? मग मला मोक्षाला जायचंय ही इच्छा सुद्धा नको आपल्याला, कारण इच्छेने मोक्ष मिळणार नाही आहे. म्हणून ज्याला इच्छा पण नाही त्याला मोक्ष मिळतो असं सांगायला लागले. मोक्षेपि यस्य नाकांक्षा स मोक्षमधिगच्छति. हां, जसं आहे तसं. म्हणूनच काल आम्ही तेच घेतलं संध्याकाळी. सहज ज्ञानाची जी परिणती आहे ना त्याला ध्यान म्हटलं जातं. आपण ध्यानामध्ये काय उपयोग जोरात ओढून जोडून होणार नाही आहे. ध्यान कसं करायचं असतं? महाराजींनी ही कला शिकवली ना. सहज परिणाम आहेत ते, त्याला सहज रूपाने जाणार, त्यालाच ध्यान म्हणलं. मग तेच घेतलं सकाळी काल की आज सकाळी सांगितलं किशोरी काकींनी की ज्ञान जे आहे ते, प्रत्येक ज्ञान आहे ते ध्यान आहे. प्रत्येक ज्ञान ध्यान आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही करताय ते आर्तरौद्र ध्यान आहे, त्याचा विषय पर आहे. मग तुम्हाला फक्त विषय चेंज करायचा आहे. मी कोणाला विषय ठेवलाय ध्यानाचा? पराला ठेवलाय. मला माझा विषय ठेवायचा आहे तिथं. एवढंच बदलायचं आहे ध्यानामध्ये, दुसरं काय नाही आहे. ध्यान तर चालू आहे निरंतर. फक्त पराचं ध्यान करतोय, इथं स्वचं ध्यान करायचं आहे. करायचं म्हणजे सुद्धा ते चालू आहे हेच सांगायला लागले. म्हणजे आपल्याला त्यासाठी दुसरं काय करायचं नाही आहे. जानन जानन राहणं हेच ध्यान आहे. जसं उदाहरण दिलं, ते आरसा आहे, काय करतो? प्रकाशित करायचं काम करतो, झळकवतो ना. त्याची स्वच्छता आहे. तो काय करतोय हो प्रकाशित करण्यासाठी? किती पुरुषार्थ करतोय? सहज आहे ना, ते त्याचं स्वरूप आहे. त्यामुळं ते कोणीही समोर येऊ दे झळकवतंच. मग तसं ज्ञानाचं स्वरूप जाणणं आहे. मग ते कोणीही समोर येऊ दे त्याला जाणतं. मग ते कोणाला जाणायचं एवढा पुरुषार्थ मला करायचा आहे. मी पराला विषय करून जाणतोय तर नियमाने बाहेरच राहणार. आणि मग तिथं जेव्हा मी माझ्या आत्म्याला विषय करून जाणणार, तिथं ते सम्यक ध्यान सुरू झालं. तिथं ते धर्मध्यान म्हणलं गेलं. तेच मला सुखाला कारण आहे. आरशामध्ये जसे पदार्थ घडतात, त्यांचा आरसा त्या पदार्थाशी एकत्र करत नाही. बरोबर. एकरूप होत नाही. बरोबर. तसंच आपलं हे ज्ञान असायला पाहिजे. ज्ञान काय करतो मग? आरसा काय करतो? त्यांनी सांगितलं आरशामध्ये जसं सगळे पदार्थ झळकतात, पण तो आरसा आरसा रूप आहे. आरसा त्या पदार्थ रूप होत नाही. मग हे समजून काय फायदा? ज्ञानामध्ये झळकतं, पण त्याच्याशी तुम्ही मग एकत्र करू नका. मी ना बरोबर. म्हणजे ज्ञान आहे तर त्या ज्ञानात पण नेय झळकायला लागलेत ना. मग तुम्ही काय करताय हो? म्हणजे मी काय करते बरं का, की त्या ज्ञानामध्ये आलेल्या ज्ञेयाशी एक रूप होतो आणि मग त्यामुळे इष्टानिष्ट परिणाम होतात. मग तुम्हाला जे चंचलता होते, विभाव होतात, त्याचं कारण हेच आहे. ज्ञानाला ज्ञान रूप ठेवत नाही, नेय रूप, नेयार्थ परिणमन म्हणलं जातं ह्याला. जे काही ज्ञानात आलेले विषय आहेत त्या अनुरूप परिणमन करणं हेच नेयार्थ परिणमन. आणि ते आपल्याला नियमाने दुःखाचं कारण ठरतं. म्हणून सांगतायत ज्ञानाला विषय बनवा स्वतःचं. मग विषय निघालात तर हां, काय बोलायचं का बोला. गीते मोक्षमार्ग मोक्ष पाहून मध्ये
55 नंबरची गाथा नजर दिलं. आसव हेतु यतः भावं मोक्षस्य कारणं भवति सो तेन हो अण्णाणि आजसहावादु विवरितु. आश्रव हेतू पण म्हणजे मोक्षाची इच्छा पण आश्रवाचंच कारण आहे. बरोबर, मोक्षाची इच्छा पण कर्म आश्रवाचंच कारण आहे. कुठलीही इच्छा असू दे, ते इच्छा म्हणजे काय हो, स्वभाव नाहीये ना जीवाचा, विभाव रूप परिणमन आहे, तर नियमाने कर्मांचा आश्रव बंध आहेच. इथं सांगतायत की जेव्हा तुम्ही आत्म्याचं जल्परूपाने चिंतन करताय ते सुद्धा शुभ भाव आहे, ते शुभ भाव सुद्धा मोक्ष मार्ग नाही आहेत. म्हणजे मी आम्हाला आज प्रश्न विचारला जयश्रीमा की जे आपण 5 नमस्कार सांगतात ना, सकाळी सांगत होते तिला, मग त्यावेळेस त्या 5 नमस्कारामध्ये कुठल्या आहेत माहिती आहेत सगळ्यांना? शक्तिरूप नमस्कार, एक देश भाव नमस्कार, पूर्ण देश भाव नमस्कार, द्रव्य नमस्कार आणि जड नमस्कार. तर या 5 नमस्कारांमध्ये विषय कुठला आणि साधन कुठला असं मी विचारलं होतं. कारण एक विषय रूप आहे तो शक्तिरूप नमस्कार. मग मी विचारलं हे 4ही साधन रूप घ्यायचे का? एक देश भाव नमस्कार आणि पूर्ण देश भाव नमस्कार तर साधन आहेत. कारण 4 ते 12 गुणस्थांवरती जीव आणि 4 ते 14 गुणस्थांवरती किंवा 13-14 गुणस्थांवरती जीव आणि सिद्ध हे सगळे त्याच्यामध्ये येतात. त्यांची ती नमस्कार म्हणजेच शुद्धोपयोगाची परिणती आहे. त्यामुळं तर त्यांना एक देश शुद्धता प्रगट झाली आहे, पूर्ण देश शुद्धता प्रगट झाली आहे. मग ते दोन्ही तर साधन आहेतच. मग हे 2 घ्यायचे का नाही सांगा? द्रव्य नमस्कार आणि जड नमस्कार, ह्याला साधन म्हणायचं का नाही म्हणायचं? आम्हानी सांगितलं म्हणजे ते द्रव्य नमस्कार म्हणजे काय आहे? नाही ना, नाही, ते जड नमस्कार झालं. द्रव्य कशाला म्हणायचं? द्रव्य नमस्कार कशाला म्हणायचं? शुभ भाव. जे काय भाव आहेत ना आपले ते द्रव्य नमस्कार आहेत. शुभ भावाला द्रव्य नमस्कार म्हटलंय बरं का, भाव नमस्कार नाही म्हटलं. भाव नमस्काराचे हे भेद आहेत, एक देश भाव नमस्कार आणि पूर्ण देश भाव नमस्कार. मग द्रव्य नमस्कार जो आहे तो पण शुभ भाव म्हणजे अजून बाहेरच आहे. त्यामुळे आम्हानी सांगितलं नास्तिरूप साधन म्हणायचं त्याला, कारण ते साधन सुद्धा तुम्हाला मोक्ष मार्गामध्ये उपयोगी नाही, मोक्ष देणारं नाही आहे. म्हणून द्रव्य नमस्कार हे पण शुभ भाव आहेत. जोपर्यंत शुभ भाव आहेत तोपर्यंत अजून आत्म्याची अनुभूती होणार नाही, आत्म्यातून बाहेरच राहणार आहे. आणि जड नमस्कार तर शरीराची क्रिया आहे, त्याच्यात तर मोक्ष मार्गाशी संबंधच नाही आहे. पण फक्त एक उपचार व्यवहार म्हणून तुम्ही ते शरीराने काय करताय, पंचांग नमस्कार, अष्टांग नमस्कार, मस्तक वाकवण्याची क्रिया, हे सगळं जड नमस्कार आहे. ह्याच्यामधून पण मोक्षाची प्राप्ती नाही आहे. किती नमस्कार केल्यावर मोक्ष मिळतो? शरीराने नमस्कार केल्यावर मोक्ष मिळणार आहे का? मग तिथं भाव नमस्कार केला होता कोण? कुंद आचार्यांनी जेव्हा ह्याच्यात कुठं पोन्नुरमलईला बसले होते ध्यानाला, आणि मग तिथून नमस्कार केला कोणाला? विदेह क्षेत्रामध्ये असणाऱ्या सिमंदर भगवंतांना. आणि मग असा भाव नमस्कार होता की इथून तिकडं नेलं. मग किती डोकं टेकवलं होतं आणि नमस्कार केला होता. म्हणजे शरीराच्या क्रियेने नमस्कार नाही होत. जे काय नमस्कार आहे तो परिणामामधून आहे. मग खरा नमस्कार बाहेर नाही तर स्वभावाला जाणणं हेच नमस्कार आहे. स्वभावाचं अनुभवन करणं यालाच नमस्कार म्हटलं गेलं. माझा आहे का? क्षमा. मग ध्यान करतो का आपण? मग काय करायचं? बरं, त्यांचं म्हणणं आहे की ध्यानाला बसल्यावर भरपूर विकल्प येतात, सगळे बाहेरचे विचार येतात, मग काय करायचं? उलट अजून दुसरीकडे काय कामात असेल, पूजा करत असेल, काय करत तिथं मन एकाग्र होतं. का बरं? पूजा करताना मन एकाग्र होतं, स्वाध्याय करताना होतं, पण ध्यान करताना का नाही होत सांगा हो? परावलंबन घ्यायची सवय लागली. जय श्रीमा. वाय का?
इंद्रियामध्ये रमतोय ना, अजून इंद्रियाचंच अवलंबन घेऊन इंद्रियाच्याच विषयात राहतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये रुची आहे. आणि महाराजांनी सांगितलं, जेव्हा ध्यानाला बसलं, मागे एकदा सांगितलं होतं मी, अनेक वेळा सांगितलाय हा विषय. महाराजांना विचारलं एकांनी हाच प्रश्न, क्षीरसागर महाराजजींना, की म्हणले ध्यानाला बसल्यावर म्हणले सगळं विश्व झळकायला लागतं ज्ञानामध्ये, आणि जेव्हा डोळे उघडे असतात तेव्हा म्हणले 4 भिंतीमध्ये राहतो आम्ही. मग म्हणले ध्यान कसं करायचं, म्हणजे खूप विषय येतात आणि खूप विचलितता होते असं त्यांनी म्हणले. तर महाराजांना विचारल्यावर महाराजांनी काय उत्तर दिलं? लय वेळा ऐकले तुम्ही लोकांनी, सांगा. महाराजांचे पट्ट शिष्य आहेत आता सगळे तुम्ही, लय जण आहेत. काय योगिता ताई, तुम्हालाच सांगितलंय बहुतेक, मी लिहिलंय पुस्तकात नाव तुमचं. महाराजांनी तुम्हाला सांगितलं म्हणून. काय म्हणले महाराज, की ध्यान ही ज्ञानाच्या स्वच्छतेची क्रिया आहे. तिथं ज्ञान स्वच्छ व्हायला लागल्यावर ऑब्विसली झळकत जाणार ना. जेवढा आरशावर धूळ आहे तेवढं कमी दिसणार आहे तुम्हाला. जेवढी स्वच्छता वाढत जाणार आहे त्या आरशाची, तेवढे ते नेय झळकत जाणार आहेत. मग जेव्हा ध्यान करताय त्यावेळेस बाकीचं अवलंबन सुटलंय, तुम्हाला आत्म्याचं अवलंबन घ्यायचं आहे. मग ती ज्ञानाची स्वच्छता सुरू झाली तर येणार आहेत नेय. पण ते काय म्हणायचं, एक वादळ असतं, ते वादळ येऊन निघून गेल्यावर सगळं शांत होतं ना. मग तेवढ्या शांतीसाठी धीर धरावा लागतो. आपण ते चंचलता व्हायला लागली की सोडून देतो ध्यान. मग ते नेय जास्त यायला लागले म्हटलं की आपण चंचल होऊन जातो, आणि मग ध्यान सोडून दिल्यावर मग परत कधी होणार स्थिर. नाही, असं म्हटलं जातं ना की तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर बाकीचे खूप विषय झळकतात तुमच्या डोळ्यासमोर वगैरे म्हणत, जेवढे झळकायचे तेवढे झळकून जाऊ दे असं. बरोबर आहे की, मग जाऊ देत की, त्याला कशाला बघायचं आपल्याला. मग महाराजांनी हेच सांगितलं, बरोबर, महाराजांच्या भाषेमध्ये हे सांगितलं त्यांनी की जे काही ज्ञानात येत आहे ना त्याला बस नेय जाणा, आणि पुढे सरका. तुम्ही विचार करत बसताय, हे का आलं, ते का विचार आले, ते यायला नको होतं, म्हणजे त्याला धरून बसलो की नाही आपण, मग पुढच्या पर्यायातलं सुद्धा ध्यान राहिलं. मग ठीक आहे, आत्ता बसलो आणि मला उदय यायला लागले, भरपूर उदय येतात ध्यानाला बसला तर. हातपाय दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं, कंबर दुखायला लागते, सगळं बोलायला लागतं, आणि मग नंतर ते विचारातले तर विकल्प वेगळेच. म्हणजे हे सगळं चालू असताना पण त्याला ज्ञेय बघा, एवढं कार्य करतात मुनिराज. जेव्हा आता ते त्यांना नाही होणार का हो, आपल्यासारखं औदारिक शरीर आहे त्यांचं पण, ध्यानाला उभारल्यावर बसल्यावर तासनतास बसतात, मग त्यांचं वज्रषपणाचं सहन होतं. अहो, असे अनेक मुनी आहेत जे तपस्या केलेले आहेत ना, मोक्षाला गेलेत नाही गेलेत ती गोष्ट नंतरची, पण ध्यानाचा पुरुषार्थ त्यांना पण करावा लागला की नाही. मग आपलं लक्ष बाहेर शरीराकडे का द्यायचं? येऊ देत ना, येतील पुन्हा निघून जातील, पुन्हा विचार बदला. किती वेळ राहणार आहेत ते विकल्प? अंतर्मुहूर्त काळ असतो. पुन्हा विचार बदलला तर भगवंतांना अवलंबन घ्या, पुढं त्याच्या जाऊन त्यांना जाणणारा हा मी आहे हे अवलंबन घ्या. जे काही आत्ता विचार आले ते मी जाणतोय हे बघा, त्यालाच ध्यान म्हणलं. ज्याला मी हे पुस्तक आलं माझ्या ज्ञानात, किंवा एखादी गाथा आली जे काही मी ध्यान करत असताना, तर त्या गाथेचं ज्ञान कोणाला झालं? मग तो मी ज्ञानवाला आहे ह्याला बघा ना. परत बॅटरीन तुम्ही दुसरं प्रकाशित करताय वस्तू जी पण असेल ती, मग त्या वस्तूलाच बघत राहिलोय. मग त्याला प्रकाशित करणारं कोण आहे? ते माझ्या अधीन आहे, ते ज्ञान आहे. मग त्याला पाहणं म्हणजे ध्यान आहे, त्याला जाणणं, त्या रूप राहणं म्हणजे ध्यान आहे. मग ध्यान सोपं आहे का अवघड आहे हो? कोण कोण म्हणणार सगळ्यांची नावं ध्यान शिबिरात घालणार आहे. होय, मग अनुभव केला का? सम्यक दर्शन प्राप्त झालं का? माहित नाही म्हणल्यावर कसं मग आपल्याला? सम्यक दर्शन हे मला माझं कळणार आहे, बाकीच्या बाहेरच्यांकडनं कोणाकडनं नाही कळणार. अनुभव म्हणजे सम्यक दर्शन. सोडलं म्हणा, सुटत गेलं म्हणू नका. पुरुषार्थ केलं नाही म्हणा, सोडत गेलो म्हणा. मग ते प्रॉब्लेम संपवायसाठी ध्यान असतं. आपण त्या प्रॉब्लेमसाठी ध्यान सोडतो, पण त्या प्रॉब्लेमला सोडवायसाठी ध्यान नाही करत. हां, छान. तर काय सांगायचं आहे म्हणजे, बसा की, असं ते थांबत असतात काय नसतं. मिळालंय कधी नाही ते नवसाने आपल्याला, जाऊ द्या आम्हाला मिळालंय कोणतरी,
मग काय बसा असू दे, परत कधी मिळायचे. म्हणजे आम्हाला काय लय येते असं नाही, पण आपलं चर्चा असते म्हणून ऐका. आता आलाय तर ऐकून जावा. संपला 10 मिनिटं राहिलं तर असतंय तसं. तर काय सांगत होते मी, जेव्हा मुनिराज ध्यान करतात त्यावेळेस त्यांच्या ज्ञानाची परिणती कशी असते हो. मग एकदा त्या मुनींना विचारलं की नवीन दीक्षित असलेले मुनी होते आणि त्यांना पाठवलं काय, जिथं आहाराला पाठवलं त्या घरामध्ये सुंदर स्त्री होती एक. आणि मग जेव्हा आहार घेत आहेत त्यावेळेस त्यांची नजर नव्हती कुठं, निश्चल होते एकदम, काय म्हणायचं कट्टर होते मुनी. पण आहार घेत असताना हातातला ग्रास खाली पडला आणि ते पडला त्यावेळेस तिच्या पायाजवळ पडला होता. तिचा अंगठा बघून विचार काय आला मुनींच्या डोक्यात की पूर्वाश्रमीच्या माझ्या स्त्रीचा अंगठा असाच होता, एवढाच विचार आला. पण इतका खेद झाला की आपण असे का विचार केले, अंतराय केली, बसले आणि निघून गेले संघामध्ये. आचार्यांकडे जाऊन त्यांनी प्रायश्चित्त मागितलं, म्हणले मला असा विचार आला, माझं चुकलं, माझ्या व्रतामध्ये दोष लागला, मला प्रायश्चित्त द्या. मग मुनींनी काय सांगितलं, काय आता उपास कर, तू किती वाईट आहेस, काय सांगणार आचार्य. खेद झालाय ना तिथंच प्रायश्चित्त झालं. म्हणजे आपल्याला खेद नाही वाटत, आपण केलेलं पाप नाही वाटत, दोष नाही वाटत, हेच दोष आहे सगळ्यात मोठा. त्यांना जिथं वाटलं की मी केलेला दोष झालाय तर तिथंच महाराजांनी ओळखलं, आचार्यांनी, गुरूंनी, आणि सांगितलं की जे काय विचार आला त्या विचाराला बस ने म्हणून जाण, पुढं सरक, संपली ना विशुद्धी झाली तुझी. त्याला जर धरून बसलो असं का असं का असं का, काय झालं. शुद्धम तुवियानंतो शुद्धम चेव पयम लहदी जीवो जानंतो द्वशुद्धम अशुद्धमेव पयम लहदी. कुठं लिहिलंय, कुठं लिहिली गाथा. कुंथलगिरीला महाराजींच्या समाधीवर दिसली का. ही गाथा लिहिली आहे महाराजींनी, कारण महाराजींचं जीवन त्यांनी त्याच्यासाठी घालवलंय की लोकांनो जीव शुद्ध आहे, जर शुद्धाला विषय करणार तर शुद्धच ध्यान होणार आहे, तुम्ही अशुद्धाला विषय करणार तर अशुद्धच ध्यान होणार. मग तुम्ही ध्यानाला बसलाय तर अशुद्धाला आपण टार्गेट करतोय, त्यालाच धरून विचार करतोय, अशुद्धाचंच ध्यान होणार. मग धरा ना, बदला विषय, जाऊ देत मला आत्ता विचाराला या समयामध्ये काय पराचा विषय, काय पत्नीचा, परिग्रहाचा, जाऊ देत, दुसऱ्या पर्यायामध्ये बदला. मला का आला हा विचार नको त्याच्यामध्ये. जेव्हा ध्यान करतो त्यावेळेस येणार आहेत विचार. काय तिथं मुनींना पण बसल्या बसल्या ध्यान लागतं असं नाही, तासन तास बसतात, म्हणजे 48 मिनिटात मोक्ष व्हायला पाहिजे होता. दिवस दिवस वर्ष वर्ष ध्यान केलं, ऐकलंय बाहुबली स्वामींनी किती केलं, 1 वर्ष ध्यान केलं. काय केलं असणार हो, विकल्प येत नसणार आहेत का, शरीराचा विचार येणार नाही का, येईल ना, पण त्याला ने म्हणतात आणि पुन्हा ते स्थिर करतात स्वतःला. मग ती कला आपल्याला शिकायची आहे बस. जेव्हा ध्यान करतो त्यावेळेस याच्यासाठी पुरुषार्थ करा. बाकीचं सगळं तर ज्ञानातनं आता शब्दातनं ग्रहण केलंय की, पण पुढं जाऊन आता प्रॅक्टिकली त्याचा उपयोग करायला यायला पाहिजे. ज्याला जे विषय मला ज्ञानात आले त्याला मी जाणतोय, मग तो जाणणारा हा मी आहे. म्हणजे डोळ्यांनी जाणत नाही आहे, कानाने जाणत नाही आहे, जाणणं हे ज्ञानाचं काम आहे. कुठल्या शरीराच्या इंद्रियाचं कार्य आहे, कुठली इंद्रिया जाणतात. इंद्रिया काय करतात, आमच्या डोळ्याला कमी दिसायला, कानाला कमी ऐकू यायला लागलं, हातपाय काम करत नाही आहेत, किती अधू मानतोय स्वतःला आपण. कशाच्याद्वारे ध्यान करायचं, ध्यान करायला काय काय पाहिजे हो तुम्हाला, हात पाय कान नाक डोळे, काय आहेत सिद्धांना, ध्यान करतायत की नाही. मग म्हणजे ज्ञान रूपाने परिणती करण्यासाठी या बाहेरच्या सगळ्या इंद्रिया आधी जडांची गरज नाही आहे, आपण त्या जडाचंच ध्यान करतोय, म्हणून अजून आत्मा मिळाला नाही. आणि त्या आत्मेला मिळाल्याशिवाय ही पर्याय सोडायची नाही, कारण महाराजांचं सानिध्य मिळालं आपल्याला तर ती देशना आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. ती कार्यकारी करून घ्यायची. जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तेव्हाच तुम्हाला लाभ झाला, अन्यथा क्षमा बरं का, मी कोणाला काय लय जोरात बोललं वेगळं असेल तर, असं काय मी आपलं कुठल्या तरी नाही.
अहो मला असं आवडतंय उलट, कारण मी आपलं एकटी माझं सांगत राहणार आहे, तुम्हाला काय समजतंय काय विचारायचं हे समजत नाही, म्हणून असलं घ्यायला नकोय माहिती का ऑनलाईन काहीतरी आपलं. सतत 48 मिनिट तुमचं ध्यान लागलं, ज्यामध्ये खंडित नाही झालं, कुठले विचार नाही आले, संतती म्हणतात ना त्या ध्यानाची. 48 मिनिट जर त्याची संतती लागली तर तुम्हाला केवळ ज्ञान होतं. बरोबर. 48 मिनिटं म्हणायचं मॅक्झिमम. हां मिनिमम. मध्ये खंडित व्हायला नको, दुसरं काहीतरी विचार बरोबर आहे की घ्यायला नको. श्रेणी आरूढ झाला ना जीव, जेव्हा 8व्या गुणस्थानाच्या वर चढत गेला त्यावेळेस अंतर्मुहूर्ताचा काळ आहे प्रत्येक गुणस्थान म्हणजे. मग कर्माची अशी निर्जरा व्हायला किती वेळ लागतो. जेवढी विशुद्धी प्रगट होत गेली तेवढी निर्जरा सहज होत गेली. मग मला त्या विशुद्धीला धरायचं आहे, त्या कर्मांना धरायचं नाही आहे, त्यांना तोडायचं नाही आहे. मी माझ्या स्वभावाला धरलं की ती विशुद्धी सहज प्रगट होत जाते आणि एक एक कर्म आपोआप नष्ट होत जातात. मग किती कर्म नष्ट करायचे आहेत? करायचे आहेत, कधीच होणार नाहीत करायचे आहेत म्हणून. आपल्याला करायचं आहे, हां कर्मरहित आहे हे जाणलं तर सगळे कर्म नष्ट होतात. काय म्हणताय दीपालीबेन? 48+1 म्हणजे 47, ते पण भिन्न मुहूर्त म्हणतात त्याला. आणि तो आंतरमुहूर्त जो आहे इफेक्ट ऍक्च्युअल जो लागतो श्रेणीमध्ये तो खूपच म्हणजे अगदीच काय म्हणतात अल्प आहे, काउंट खूप अल्प आहे. म्हणजे इतके मिनिटं लागतच नाही, जितकं आपलं फक्त कॉन्सन्ट्रेशन झालं की झालं. कारण तो 12व्या गुणस्थानचं काय प्रत्येक दिलं ना, शूद्र भाव 2 त्याच्याप्रमाणे आणि पुढचा वाढत जातो तसा. म्हणजे श्रेणी नाही ह्याची चर्चा झाली परवा की 48 मिनिटच लागतात का जेव्हा आपण मोक्षाला जाणार म्हणतो ना, किंवा केवल ज्ञान होणार म्हणतो. 48 मिनिटं स्वभावात राहिलं तर केवल ज्ञानाची प्राप्ती होते असं म्हणतो आपण. तर एकाने परवा प्रश्न विचारला की 48 मिनिटच लागतात का, मुहूर्त म्हणतो ना त्याला. बोलणार भले सवय साधवे, पण एकदा सुरू केलं चढायला, श्रेणी सुरू झाली की काही वेळ नाही लागत. हां म्हणजे त्यांनी सांगितलं हे मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम कोणी जर स्वभावात राहील 48 मिनिटं तर नियमाने तर जाणारच, केवळ ज्ञानाची प्राप्ती होणारच त्याला. पण कोणी मुनिराज आहे तिथनं उचललं कोणी वैऱ्यांनी देवांनी वगैरे आणि नेऊन टाकलं लवण समुद्रामध्ये, किती वेळ लागला हो. आणि ते तिथं पडता पडता त्यांना केवळ ज्ञान झालं, मोक्षाला गेले. किती वेळ लागला. भरत चक्रवर्तीला पंचमुष्टिकेश लोच केला तर त्याच्यातून लगेच अंतर्मुहूर्तात म्हणतात केवळ ज्ञान झालं म्हणून. मग म्हणजे म्हणायचं आहे की 48 मिनिटं सांगितलं जातं हे उत्कृष्ट आहे, पण कोणाला कुठल्या समयात नष्ट व्हायचे ते किती अल्प काळात पण होऊ शकतात. म्हणजे अंतर्मुहूर्त घ्या त्याला आता. मग म्हणून तर म्हणलं ना, लवण समुद्रामध्ये सुद्धा असं काय ध्यानाला बसायची जागा नाही आहे, तिथं भूमी नाही आहे. आयलँड वगैरे आहेत का काय, तर असंख्यात समुद्रांमध्ये जे काय आहेत द्वीप समुद्र तिथं जाऊ शकत नाही. 2.5 द्वीपामध्ये चालतात. 2.5 द्वीपातल्या समुद्रामध्ये कुठेही असं ध्यानाला बसायची जागा नाही आहे. तरी पण तिथनं प्रत्येक कणाकणातून मोक्षाला गेलेले जीव आहेत. मला असं विचारायचं, जेव्हा एखादा देव त्या मुलींना लवण समुद्रात टाकतो, टाकता त्यांना केवळ ज्ञान होतं. मग ते मुली आपण ते समुद्रात जातो तिथं कुठे आयलंड काय वगैरे नाहीये, काय नाही, काय त्या समुद्रात बुडतात काय, बुडले संपलं की शरीराचं कार्य संपलं, शरीर मी राहिलंच नाही ना, आत्मा तर गेला सिद्धशिलेवर. नाही केवळ ज्ञान झालं त्याला सिद्धशिलेवर कुठे गेला, केवळ ज्ञान झालं मोक्ष पण झाला हे सांगायले. हां म्हणजे वेळ नाही लागला त्याला पण व्हायला. आता काय तिथं जाऊन ते बसणार, देशना देणार, काय कार्य नाही आहे. त्यामुळं कुठले काय तुमचे उपसर्ग केवली आहेत, अंतकृत केवली आहेत, कुठं कोणाची देशना खिरली असं काय नियम नाही आहे. व्हायलाच पाहिजे. तीर्थंकरांना नियम आहे पण इतर केवलींना नाही. इतर केवलींना निदान आयलंड म्हणजे बसायला भूमी वगैरे तरी करून द्यायचे का, बांधून द्यायचे का, आयलंड बांधून द्या म्हणे होते त्याला. पण समुद्र कालत होती समुद्रात. काय म्हणताय नैना काकी? देशना तीर्थंकरांचीच खेती, बाकीच्यांचा काय नियम नाही की खिरायला जातात असं काही नाही. हां पण आहे की इतरांची पण त्याला वाणी खिरते पण त्याला दिवेध्वनी नाही म्हटलं जात. अन्य पण केवली असतात, सामान्य केवली, त्यांची पण गंधकुटी होते. जसं समोशरण असं त्यापेक्षा छोटी रचना असते त्याला गंधकुटी म्हटलं. त्याच्यामध्ये त्यांची वाणी पण खिरते. पण नियम नाही आहे की व्हायलाच पाहिजे. त्यांना का दिवेध्वनी म्हणत नाही?
तेच ना, तीर्थंकर नाम प्रकृतीचं ते विशेषता आहे ना, अतिशय म्हटला जातो दिव्यध्वनी ही. मग बाकीच्यांची वाणी ती सामान्य वाणी म्हणली जाते, तेच येणार, सगळं समान आहे. अरिहंत समानच आहेत, फक्त तीर्थंकर नामकर्माच्या उदयाच्या निमित्त त्यात भिन्नता झाली, एवढंच. चला, तर आता जे काही शब्द कानावर येते त्याचं ध्यान करा फक्त. ध्यान करू की, थांबा, ध्यान करू 1 मिनिट. जाणार हा मी जाणणारा जीव आहे, शरीरापासून, इंद्रियापासून, विभावांपासून भिन्न जाननहार जीव आहे. जाणणे हा माझा स्वभाव आहे, ऐकणे स्वभाव नाहीच. स्वला विषय करून जाणा. मी शुद्ध आत्माच आहे, निराकुल आहे, निर्विकल्प आहे, अशरीरी आहे, सिद्ध आहे, शुद्ध आहे, निसंसार स्वरूप आहे. अनुभवण्याचा प्रयत्न करा. जो जाणीवेत येतो तो मीच आहे. मी आहेच. विसर्ज. नमो अरिहंत.